अमृत योजनेच्या जलकुंभाचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भूमिपूजन। अमृत टप्पा 2च्या कामाला वेग। भुसावळ शहराच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना अखेर पुन्हा गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली। शनिवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी प्रभाग क्रमांक 20 मधील आठवडे बाजार परिसरात उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले। त्यामुळे रखडलेल्या अमृत योजनेला नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते जलकुंभाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी त्यांनी पुढील वर्षभरात भुसावळकरांच्या नळापर्यंत अमृत योजनेचे पाणी पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला। अमृत 1च्या योजनेच्या कामादरम्यान संबंधित कंत्राटदार सोबत काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याने प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला होता। या अडचणी नगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले। या अडचणींवर सकारात्मक तोडगा निघाल्याने रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागतील आणि शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होईल असा दावा करण्यात आला आहे। शहरासाठी एकूण 11 जलकुंभाची योजना आखण्यात आली आहे। त्यापैकी 10 जलकुंभ अमृत 1च्या अंतर्गत तर उर्वरित 1 जलकुंभ अमृत 2 अंतर्गत प्रस्तावित करण्यात आला आहे। सत्तांतरानंतर जलकुंभाचे काम काही काळ रखडले। आठवडे बाजार परिसरातील जलकुंभाच्या कामाला भुसावळ नगरपालिकेतील सत्तांतरानंतर काही काळ स्थगिती मिळाली होती। तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री बंगाळे यांच्या निर्णयामुळे काम थांबले होते। संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या कामाला पुन्हा मंजुरी देण्यात आली। त्यानंतर जलकुंभाच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला। या जलकुंभामुळे संबंधित परिसरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी होण्यास मदत होईल। मात्र त्यासाठी जलवाहिन्या, जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल आणि इतर संबंधित कामेही नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे। अमृत योजनेच्या कामांना पुन्हा सुरुवात झाल्याने भुसावळ शहरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। मंत्री संजय सावकारे यांनी वर्षभरात भुसावळकरांच्या नळापर्यंत अमृत योजनेचे पाणी पोहोचवण्याचा दावा केल्याने आता भूमिपूजनापासून प्रत्यक्ष पाणी पुरवठ्यापर्यंतची ही वेळ मर्यादा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कितपत पाळतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। आज अमृत टप्पा 2 मधील एका टाकीचं आज भूमिपूजन झालं। ते यापूर्वी या टाकीचं काम सुरू झालेलं होतं, परंतु ते थांबवण्यात आलेलं होतं। आता पुनश्च एकदा नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, आमच्या पाणीपुरवठा सभापती सौ नागराणीजी यांच्या हस्ते पुन्हा आज विधिवत भूमिपूजन करून पुनश्च या कामाची सुरुवात झालेली आहे। टप्पा 2ची कामं बरीचशी आटोपण्यात आलेली आहे। त्यातले काही भागे राहिले होते हे टाकीचं काम, तेही आता सुरुवात होते उद्यापासून। टप्पा 1च्या टाक्यांचं अजूनही काम अपूर्ण आहे। टप्पा 1 हे जैन इरिगेशन घेतलेलं काम होतं, त्याच्याबद्दल डिस्प्यूट झालेले आहे। त्यांनी कोर्ट केसही केलेली आहे। आता कोर्टात निर्णय होईल, पण आम्ही त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव शासनाने पाठवलेला आहे। टप्पा 1 मधली सगळीच कामं ही थांबलेली होती, त्याच्यावर त्यांना ब्लॅकलिस्ट करून पुन्हा टेंडर काढावं असं शासनाने आदेश दिलेले आहे। त्याच्यामुळे लवकर त्यांना ब्लॅकलिस्ट टाकून ते टाकीचं काम पहिले सुरुवातीला आपल्या हस्ते झालेलं होतं, परंतु काय अडथळा आलेला होता असं की पुन्हा काम थांबलं? या टाकीचं काम सुरुवात झालेली होती, मध्ये काही काळासाठी सत्तांतर झालेलं होतं। त्यांनी माहितीने कशासाठी तरी काम थांबवलं, आता पुन्हा सुरू केलं। आम्ही भुसावळकरांना पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, त्याबाबत आपण काय म्हणणार? किमान वर्षभर अजून लागेल सगळे अमृत योजना कंप्लीट व्हायला, त्याच्यानंतरच पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो। बहुत शासनाचा एक निर्णय आलेला आहे, जलजीवन मिशनचे जे 25% पेक्षा कामं कमी झालेली आहेत। सगळीच जलजीवन आणि अमृत दोन्ही वेगवेगळे आहेत। विषय दुसरा आहे हा, म्हणून विचारलेला आहे। जलजीवन ही ग्रामीण भागात आहे, ही अमृतची योजना ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकांमध्ये भुसावळ एकमेव नगरपालिका जिथे अमृत योजना लागू केलेली। टप्पा 1चं सुधारित त्यांच्यावर कारवाई होईल, त्याचा इस्टिमेट काढला जाईल। नवीन काम जे आहे त्याचं इस्टिमेट आता बदलेल। आम्ही याच्यासाठीच ते त्यांच्यावर कारवाईचा फोर्स करत होतो, कारण कारवाई केल्यानंतर नवीन टेंडर निघेल ते नवीन DRS ने नवीन रेटने निघेल ते
हे परत वाढीव खर्च लागेल, पण हा त्यांच्या रिस्क अँड कॉस्ट पण करू आम्ही, म्हणून तो त्यांना जैन इरिगेशनला तो द्यावा लागेल. त्या अटी शर्तीवर हे सगळं नवीन टेंडर निघेल आता पुढचं.